अंगद, लेट्स गेट मॅरिड. हं, कधी? लगेच. हे काय आता मी उद्या नोकरी लागली, परवा मी सेटल झालो की लगेच. अंगद, भंकस वाटते का तुला सगळी? अगं हे नाही, बघ, घरच्यांना रोज उडवा उडवीची उत्तरे देऊन मला कंटाळा आलाय. अनगा इथे नोकरीचा पत्ता नाही, काहीच स्थिर नाही. हे बघ, ही हॉटेलची बिलं पण तूच भरतेस. मग हे असं किती दिवस चालणार आहे? अगं असं नाही आहे. अंगद, जर तुला आयुष्यात स्थिर व्हायचं असेल ना, तर त्यासाठी आधी हालचाल करावी लागते. आणि तुझ्यासारखं एका जागी राहून नशिबाला दोष देत नाही राहायचंय मला. अगं अनघा, मी प्रयत्न करतोय. तिला जाताना पाहिलं आणि मनाशी एक विचार पक्का केला. मुंबईत आलोय ना, तर मग कमवायचं. नशिबाला वाकवून, नाही तर नशिबासमोर वाकून. या मुंबईने स्वप्नांचा मार्ग जरी मोकळा करून दिला नसला ना, तरी पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. क्रिकेटमध्ये पैसे कमवण्यासाठी बॅट घेऊन ग्राउंडवर उतरण्याची गरज नसते. ग्राउंड बाहेर राहूनही पैसे कमवता येतात, फक्त फिल्डिंग चोख लावता आली पाहिजे. काही बोलतो अरे नाही, पण ते ठीक आहे. मला एक सांग, ती डायरेक्ट निघून गेली. मॅरेज मटेरियल होती रे, काय करणार. काय झालं? काय रे, काय झालं? ऐक ऐक, मिथून आणि केस यांच्यात काय फरक आहे? नाही माहिती. मिथून फक्त चक्रवर्ती आहे, पण केस डोक्यावरती, हातावरती, तोंडावरती, पोटावरती आणि बस वरतीच राहा. जाऊया वरती. अरे अरे, डोक्यावर कशाला मारतो? सीपी बोलतो ना. साहेबा, मुंबई जिंकली. चिंतक चिंतन टेन्शन ते का पोष दे. हाँ भाई, कजवा 50,000 दे उनको. ये लो. थँक्स. साहेबा, लाईनीत 5 मॅचवर जिंकलेत. यांना आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन एकदा खाजवायला लागेल. बोले तो काल परवाच्या छोकरांना टीप असल्याशिवाय थोडीच इतक्या बॅटिंग लागेल. खाजवे फिल्डिंगला त्याच्या मागचा पुढचा सगळा स्कोर बोर्ड मिळेल. एका बॉल मध्ये तिघांची दांडी उडवू साला हॅट्रिक. चिंतक चिंताना पण टेन्शन. कसे झालेत बॅनर? एक मिनिट साहेब. साहेब, हे घाईच्या ऐवजी घाई झालं असतं तर बरं वाटलं असतं ना. येडा आहे का? घाय आणि भाय असं मॅचिंग आहे ते, मॅचिंग. करेक्ट. अरे किती पितो रे मगापासना? कुठं एकच टक्का पितोय, अजून थोडी चिल्लक आहे. अरे बोचक्या, तुला बोललो तो पब्लिकला समजायला नाही पाहिजे म्हणून गप कपात न पी. तू गपकान पितोय. पुन्हा कुठे हे काय बाकी आहे एवढी अजून. दे इथं. हे बघ. आता राहू दे तिथं. आता कुठे चालला? आणि कचरा टाकून येतो. कचरा टाकून येतो का कचऱ्यातली टाकून येतो? येडा आहे. गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर राज्याच्या राजकारणामध्ये सध्या गुंडांचा वावर वाढलेला आहे. कारण राजकारणी आणि गुंड किंवा राजकारणी आणि माफिया यांची मैत्री वाढलेली आहे आणि हे अतिशय चिंताजनक आहे. याचा तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल किंवा हे आपल्याला शिकवतायत, म्हणजे रावणाला रामायण लिवायला शिकवतायत. या लोकांना राजकारणात येऊन गुंड झालेले चालतात, पण आधीच गुंड असलेले राजकारणात आले तर ते नाही चालत. माल हातात येऊ दे रे, आपल्या माल हातात येऊ दे. एवढा पैसा फेकेन पण निवडून येईल. तो गज्जा कुठे घालतोय आपली बघा ना. હા બघतो. મારો નિયમ છે કે હું નિયમ તોડતો નથી અને જે નિયમ તોડે એને છોડતો कोण छे रे साला?
कोण आहे? तिथं येऊन सोलेन तुला. कोण आहे रे साला? बापाचा आवाज विसरला का रे तुझ्या? गुड मॉर्निंग. माझ्या पार्सलचं काय झालं ते बघ. तोपर्यंत माझी मॉर्निंग गुड नाही होणार. मला आजच्या आज पार्सल भेटला पाहिजे. अरे भाय पार्सल माझ्या हातामध्ये आला असता तर फास्ट मध्ये फास्ट तुमच्याकडेच घेऊन आला असते नी. या करिअर वाल्यांच्या ना. कुरिअरवाल्यांच्या. कोण? कुरिअर. हा हा ते वाले आहेत ना, त्यांना फोन कर. आपला पार्सल कुठे आहे ते बघ. बघते. आणि पार्सल घेऊन लगेच माझ्या अड्ड्यावर ये. ऑफिसवर. हा ऑफिस. ऑफिसवर ये. समजला ना? हा ऑफिसवर यायचे ना यायचे. हा बाकी भाई भाभी मस्त आहे ना. काय? बोले तो भाभीची तब्येत पाणी एकदम मस्त आहे ना, चांगलीच आहे ना. एक टायमाला तरी भाभीच्या ना काय? हात जेवायचं आहे. आधी तुझ्या तोंडातला गुटखा तू आणि सांगितलेलं काम कर. हा करते ना भाई, लगेच करते. हा हा बालगुडे फोन घ्या. हॅलो हम टू होम. हा त्या दिगंबर पाटोळ्याचा त्या दमनसून पार्सल आला काय? अरे डिलिव्हरी बॉय निघालाय, ट्रॅफिक मध्ये अडकला असेल. टेन्शन घेऊ नका. टेन्शन तारी मारो. अरे टेन्शन मी कशाला घेते, टेन्शन तू घे. त्या पार्सलची डिलिव्हरी जर टायमात झाली नाही ना तर मी तिथे येऊन तुझी सीजरिंग करेन. हे अंगद, सॉरी ना यार. अरे तो चोबे 5,000 रुपये द्यायला तयार होता आणि तू नाही म्हणलास म्हणून मी केलं यार. ह्याचा प्रॉब्लेम काय आहे यार? अनघा काय, अनघाचा काय प्रॉब्लेम झालाय का? हा चल फोन लाव तिला, मी बोलतो तिच्याशी. घरच्यांना कसं पटवायचं मी सांगतो तिला. फोन लाव चल. घरच्यांचा प्रॉब्लेम नाहीये रे. मग काय आहे? तिच्या घरच्यांपेक्षा तिच्या बॉस कम मानलेल्या भावाचं जास्त टेन्शन आहे मला. संजय हेगडे. डॉक्टर माने साईन. म्हणजे तुम्ही तुमच्या पेननी हा कॉन्ट्रॅक्ट साईन करणार की मी माझ्या पेननी तुमच्या डेथ सर्टिफिकेटवर साईन करू हे तुम्ही ठरवायचं. चॉईस इज युअर्स. कळलं? असा आहे हा संजय हेगडे. रे जाऊ दे ते हेगडे बिगडे. बैलांनो, तुम्ही उद्याच्या फायनलचा विचार करा. हो रे, मी काय म्हणतो, आपण ना सगळी कॅश एकत्र अपलोड करूया. अरे आपल्याकडे भाई असताना आपली सिस्टीम कधी क्रॅश होणारच नाही ना. अरे भाय ना भाई.